हाय मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मजेतच असणार, मी सुद्धा मजेतच आहे. तर आज बोंबीलची भाजी करणार होते, तर म्हणलं सर्व ताईंसाठी ती सुद्धा शेअर करावी. त्यामुळे आणि ती भाजी म्हणजे कशी, तर अजिबात दुर्गंध घरात येणार नाही आणि एकदम चविष्ट स्वादिष्ट 2 मिनिटात होणारी ही भाजी. तर बोंबीलचे व्यवस्थित एका बोंबीलचे 2 तुकडे करून घेतले, गरम पाणी केलं आणि त्याच्यात ओतून घ्यायचे. हे 2 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आणि वाटणाची तयारी करायची. आलं, लसूण, खोबरं, डाळवं हे सर्व चिरून घ्यायचं व्यवस्थित आणि ते तळून घ्यायचे, चांगलं भाजून घ्यायचे. 2 मिनिटांनी ह्याच्यावरचं झाकण काढायचं आणि त्याच्यातलं गरम पाणी जे आहे ते काढून ठेवायचं बाजूला. गरम पाण्यातून लगेच ह्याच्यात दुसरं पाणी टाकायचं नाही, थोडा वेळ असंच राहू द्यायचं. आणि पाहिजे तर तुम्ही पीठ टाकू शकता, पण गरम पाणी टाकल्यामुळे त्याचा अजिबात वास येणार नाही, घरातसुद्धा येणार नाही आणि खातानासुद्धा येणार नाही. आता ह्याच्यात बाकीचं वाटणाचं टाकून घ्यायचं आणि ते चांगलं मंद आचेवर तळसून घ्यायचं. हा मसाला एवढा छान होतो की ह्याला बाकीचा बाहेरचा कुठलाच भाजीला मसाला टाकावा लागत नाही. त्यामुळे मी प्रत्येक भाजीला हे वाटण आणि माझा बाजारात आणलेला मसाला तोच टाकत असते. त्यामुळे भाज्या एकदम छान चवदार तरीदार होतात. आणि ह्याच्यावरती काटे असतात, धूळ बसलेली असते, रेती असते, ती सर्व स्वच्छ, जसं आपण भाजल्यानंतर ते सर्व जळून जातं वरचं, त्या पद्धतीने ते वरचं सर्व काढून टाकून द्यायचे. म्हणजे बोंबील एकदम स्वच्छ होतात आणि वास तर अजिबात त्याला राहिलेला नाही आहे कसलाच. एकदम छान पद्धतीने ते गरम पाण्यातून बऱ्यापैकी ते उकडून निघलेत. आता हे सर्व स्वच्छ करून झालेत, बघू शकताय तुम्ही. अजिबात घरात तर वास आलेला नाही आणि त्याचासुद्धा वास येत नाही. आता तोपर्यंत वाटण थंड होतंय, तोपर्यंत एक कांदा चिरून घेतला आणि तो कढईत टाकायचा आहे. आता वाटण करून घ्यायचं आहे. मी ह्याचासुद्धा वाटणाचा व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे की त्याने तुमची भाजी व्हेज असो नॉनव्हेज असो, बाकीचे बाहेरचे कुठलेही मसाले त्याला टाकावे लागत नाहीत. त्या पद्धतीने ही भाजी एकदम छान होते. आता मसालासुद्धा वाटून झालेला आहे. आता ह्याच्यात हे बोंबीलचे तुकडे टाकायचेत आणि हा वाटलेला मसाला टाकायचा आहे. बाळंतिणीसाठी तर ही भाजी एवढी पौष्टिक आहे, दूध येतं त्याने. बाळंतिणीसाठी सुद्धा म्हणजे स्वतःसाठी सुद्धा ही खूप चांगली आहे, दूध यायला तर चांगलीच आहे. आता ह्याच्यात मसाला टाकून घ्यायचा आहे, काळं तिखट जे तुमच्याकडं असेल ते, आणि थोडंसं हलवायचं आणि 1 कपभर ह्याच्यात गरम पाणी टाकायचं. गरम पाणी टाकण्याने काय होतं, भाजीला टेस्ट येते, तरी येते. आणि आता हे मीठ घालून 2 मिनिटांसाठी, गॅस असेल तर मंद करायचा, मी शेगडी बंद केलेली आहे, आणि मीठ घालून हे झाकून ठेवायचे. 2 मिनिटांनी एकदम छानशी तरी आलेली असते त्याला, बघा. आता ह्याच्यात तुम्हाला पाहिजे तेवढं गरम पाणी टाकून घ्यायचं. प्रत्येक भाजीला गरमच पाणी टाकायचे, त्याने भाजी एकदम चवदार होते. आणि कशी वाटली तुम्हाला ही मी बोंबीलची भाजी केलेली, जी की शेजारीसुद्धा कळणार नाही तुम्ही कशाची भाजी केली आहे ती. अशा पद्धतीने केलेली आहे आणि बघू शकता एकदम थिक झालेली आहे, तरी आलेली आहे. तर भेटूया आपण अशा छोट्याशा व्हिडिओत, जे की खूप कामाचा असतो. तोपर्यंत धन्यवाद.